नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी माधव. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण तुरीच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि आज आपण या पूर्ण तुरीची आता सध्याच्या टाइमच्या परिस्थितीपर्यंत पूर्ण माहिती देणार आहे. तर मित्रांनो, आपण सर्वात आधी या शेतामध्ये रोटावेटर करून घेतलेलं होतं. जे रोटावेटर आहे आपण ना एकदम बारीक म्हणजे लो 2 गेअरमध्ये बारीक करून घेतलं. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण या शेतामध्ये बेड तयार केले. जे बेड तयार केले हे आपण 9 फुटावरती बेड तयार केले आणि याच्यामध्ये जो एक्स्ट्रावाला बेड होता तो आपण रोटावेटरच्या सहाय्याने समान करून घेतला, जेणेकरून आता आपल्याला याच्यामध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन पेरायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपली जे तिफन आहे सोयाबीन पेरायसाठी आपण वापरतो ते सुरळीत चालेल. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण शेतामध्ये ड्रीपचं काम पूर्ण करून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, आपण शेतामध्ये 16 ची ड्रीप वापरलेली आहे आणि जो याचा हा ड्रीप असतो हा 1 फुटावर, नळी आहे हे 16 ची आणि जे याचं ड्रीप आहे हे 1 फुटावरती. तर मित्रांनो, असं आपलं हे पूर्ण ड्रीपचं काम झालं होतं. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण बियाण्याची निवड याच्यामध्ये चारू या वाणाची केलेली आहे. कारण मित्रांनो, हे जे वाण आहे भारी व मध्यम जमिनीसाठी अतिउत्तम मानला जाते. तसा या वाणाचा मला अनुभव आहे आणि या वाणाची जे शेंग आहे ते 3 दाण्याची येते. टपोरी शेंग राहते, दाण्याला चमक राहते आणि बाजारभावामध्ये याला भाव पण चांगला राहतो. आणि या चारू वाणाची एक अजून वैशिष्ट्य आहे मित्रांनो, हे जे चारू वाण आहे हे सोंग्याला एकसारखं येते, म्हणजे मागे पुढे येत नाही, जे जेणेकरून आपली सोंगणी आहे ते एका टाइमला होते. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण पेरणीच्या अगोदर त्याला बीज प्रक्रिया करून घेतलेली आहे. मित्रांनो, आपण जे बीज प्रक्रिया आहे ते थायरम तर त्या तुरीला लागूनच येतो. त्याच्या बाद आपण झलोरा लावून बीज प्रक्रिया करून घेतली होती. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण जे पेरणी आहे ते टोकन पद्धतीने केलेली आहे. कारण टोकन पद्धतीने करायचे 2 मुख्य फायदे आहेत मित्रांनो. एक फायदा म्हणजे आपल्याला मजूर आहे तो कमी लागते आणि दुसरा फायदा म्हणजे जे आपली तूर आहे ते एकदम खोल जाते जमिनीमध्ये. म्हणजे काही कोणचं आपली वाणी आहे ते आहे ते लवकर आपली तूर उकरू शकत नाही. जे आपण मजुराच्या हाताने तूर लावतो ते वरती राहते आणि जे टोकन मशीन आहे ते कमीत कमी 2-3 सेंटीमीटर खाली चालली जाते, त्याच्यापेक्षा जास्तही जाते. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण तूर लावल्यानंतर या बेटवरती पाणी आहे ते आधी जास्त सोडलं, 4-4 5-5 तास सोडलं. कारण की जे तूर आहे आपली एका लाईन मध्ये तर होती, पण कोणचा दाना मागे पुढे असल्याच्यानं आपल्याला 5-6 तास पाणी सोडावं लागलं, जे पहिलं वाला पाणी आहे. नंतर तर आता आपण या टेम्परेचरच्या ना रोज 2 तास पाणी देणारच आहोत, कारण हे वरती टेम्परेचर खूप वाढलेलं आहे. पाणी द्यावंच लागेल. 2 तास पाणी दिल्याने आपल्या तुरीला जो सकाळी सकाळच्या पिरियड मध्ये 2 तास पाणी द्या, त्याने आपल्या तूर पिकाला थोडीशी मदत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जे आपण तुरीची लागवड केलेली आहे ते 6 सेंटीमीटरवर केलेली आहे. एक दाना 2 दाणे, त्याच्यानंतर परत एक दाना, असं 1-2 दाणे 1-2 दाणे करत आपण पूर्ण तुरीची लागवड करून घेतलेली आहे 6 सेंटीमीटर वरती. आणि तुम्ही पाहू शकता कसा आपला हा तुरीचा प्लॉट जमलेला आहे जसं. आणि मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही या वर्षी तुमच्या शेतामध्ये कोणतं तुरीचं वाहन लावलेलं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा. जय जवान जय किसान. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.